हॅलो वॉरियर्स. कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2026 साठी आत्तापासून म्हणजे आजपासून जर विचार केला तर जवळपास 113-114 दिवस जे आहेत ते शिल्लक आहेत. आणि प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने मी एखादा फ्रीवाला चॅलेंज म्हणा किंवा मेंटॉरशिप म्हणा किंवा कोर्स म्हणा तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन येत असते. यावर्षी मात्र मी अशा कुठल्याही प्रकारचा फ्री मेंटॉरशिप प्रोग्राम जो आहे तो अनाऊन्स केलेला नव्हता. आणि बरेच स्टुडंट विचारत होते की मॅम प्रत्येक वर्षी जसं तुम्ही घेतात तसं एखादं फ्रीवाला चॅलेंज घ्या, कारण बऱ्याचदा आम्ही क्लासेसची जी फी आहे ती अफोर्ड नाही करू शकत. आणि म्हणूनच कंबाईंड पूर्व परीक्षा 2026 साठी मी घेऊन आलेले आहे एक फ्रीवालं मेंटॉरशिप चॅलेंज, ज्याच्यामध्ये आपण डेली बेसिसवरती स्टडी टार्गेट तर पाहणार आहोत. पण जर तुमचा सेकंड, थर्ड किंवा फोर्थ अटेम्प्ट असेल किंवा याच्यापेक्षा जास्त कालावधी तुम्ही परीक्षेसाठी दिलेला असेल तर जो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याच्यानुसार जी स्ट्रॅटेजी आहे ती कशी फॉलो करायची, आणि जर तुम्ही फ्रेशर असाल, फर्स्ट टाईम ही एक्झाम देत असाल तरीसुद्धा तुम्ही कशा पद्धतीने प्लॅन फॉलो करायचा, त्याचबरोबर तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल किंवा पूर्ण वेळ स्टडीला देऊ शकत नसाल तर तुम्ही हा प्लॅन कसा फॉलो करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या चॅलेंजमध्ये असणार आहेत. सो तुम्हाला जर कंबाईंड पूर्व परीक्षा 2026ची तयारी करायची असेल तीही कोणत्याही प्रकारचं पेमेंट न करता तर तुम्ही हा जो कोर्स आहे किंवा हे जे चॅलेंज आहे ते फॉलो करू शकता. सो या व्हिडिओमध्ये आपण त्याची कंप्लीट माहिती पाहणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा तर 23 फेब्रुवारीपासून म्हणजे हे जे चॅलेंज आहे ते केव्हापासून सुरू होईल तर 23 फेब्रुवारीपासून हे आपण सुरू करतोय. रिझन काय आहे 23 फेब्रुवारीपासून सुरू करायचं, तर ॲक्च्युली आत्तापासून जर पाहिलं तर 113-114 दिवस समथिंग उरत आहेत. 23 फेब्रुवारीपासून पुढे 111 दिवस किंवा 110 दिवस जे आहे ते तुमच्या हातात राहतात. मग आपल्याला एक प्रॉपर प्लॅन करता येईल की या 110 दिवसांमध्ये किंवा 111 दिवस ॲक्च्युली. सो या 111 दिवसांमध्ये आपला कंप्लीट स्टडी प्लॅन कसा बसवायचा, त्याच्यामध्ये आपले सिलेबस तर कंप्लीट झाला पाहिजे पण त्याच्यासोबत रिव्हिजन पण झाली पाहिजे, त्यासोबतच क्वेश्चन पेपर सोडवून झाले पाहिजेत, त्याचं ॲनालिसिस झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी कशा करता येतील याच्यासाठी म्हणून हा एक प्लॅन असेल. याच्यामध्ये एक्झॅक्टली काय असणार आहे, तुम्हाला डेली बेसिसवरती स्टडी टार्गेट दिले जातील. या स्टडी टार्गेट्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे तो प्रॉपरली करू शकता. आता याचा फायदा काय काय होतो तुम्हाला सांगते. एक तर तुम्हाला स्वतःला टाईम म्हणजे जो काही आपला वेळ जातो ना खूप जास्त प्लॅन करण्यामध्ये, तो तुमचा वेळ वाचेल. त्यातही आपण प्लॅनिंग केल्यानंतर आपल्याला फार डाऊट असतो की आपलं प्लॅनिंग परफेक्ट आहे की नाही, मग तो प्लॅन आपण परत परत चेंज करत असतो ज्याच्यामुळे आपला रिझल्ट जातो. सो हा प्लॅन तुम्हाला परत परत चेंज करावा लागणार नाही, कारण तुमच्याकडे एक प्रॉपर प्लॅन असेल ज्याच्यानुसार तुम्ही एक्झामच्या दिवसापर्यंत काय करायचं हे सगळं तुमचं ऑलरेडी फ्रेमवर्क ठरलेली असेल. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा असतो की सकाळी उठल्यानंतर एक्झॅक्टली काय रीड करायचं हे माहिती नसतं. म्हणजे मी आता प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंज जे घेतलेलं आहे तर या चॅलेंजमध्ये एक गोष्ट जाणवली की मी डेली बेसिसवरती त्यांना अगदी पहाटे 4 वाजता स्टडी टार्गेट जे आहे 4, 4:15 पर्यंत स्टडी टार्गेट शेअर करते. परवा माझ्याकडून लेट झालं, आय थिंक मी 6:30 वाजता की 7 वाजता स्टडी टार्गेट शेअर केले. तर त्याच्यानंतर मला मुलांचे मेसेजेस आले खूप की मॅम स्टडी टार्गेट लवकर देत जा, कारण मग सकाळी उठल्या उठल्या आम्हाला समजत नाही की एक्झॅक्टली काय वाचायचं आहे. मग बऱ्याचदा आपला उठल्या उठल्या जो काही दिवस हेच ठरवण्यात जातो की नाही की आज मला काय अभ्यास करायचा आहे, हा गोंधळ तुमचा उडणार नाही. तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असणार आहे की मला आज काय अभ्यासायचं आहे आणि ते तुमच्याकडे ऑलरेडी शेड्यूल असल्यामुळे अभ्यासाला एक दिशा मिळेल. जो काही वाया जाणारा वेळ आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे तुमच्या अभ्यासासाठी वापरू शकाल. ही झाली पहिली गोष्ट. आता या चॅलेंजमधून ऑब्व्हियसली हे चॅलेंज आपण तुम्ही एक्झाम पास व्हावी म्हणूनच घेतोय. बऱ्याच जणांना हाही डाऊट असतो की मॅम फ्रीवालं चॅलेंज आहे, मग त्याचा तितकासा फायदा होणार नाही का, किंवा तुम्ही तितकंसं लक्ष देणार नाही का. तर असं नाही आहे. या चॅलेंजशी रिलेटेड कुठलीही स्ट्रॅटेजी असेल, मे बी एखादा टॉपिक तुम्हाला फार डिफिकल्ट जातोय तर त्या टॉपिकशी रिलेटेड लेक्चर्स असतील तेही तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. काही PDF तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. म्हणजे जिथे जिथे आवश्यक असेल, ज्या ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल त्या सगळ्या तुमच्यापर्यंत त्याच पद्धतीने येतील ज्या पद्धतीने जे काही पेड चॅलेंज आहे त्या स्टुडंटसोबत मी शेअर करते. ठीक आहे. आता ज्यावेळेला तुम्ही हा प्लॅन फॉलो करणार आहे त्याच्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला करायच्यात. आपण जर 23 तारखेला हे चॅलेंज सुरू करतोय तर 23 तारखेपर्यंत तुमच्याकडे जो काही 3-4 दिवसांचा वेळ आहे, 2-3 दिवसांचा वेळ, या 2-3 दिवसांमध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्यात. त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 2025चा पेपर आजच्या आज पाहून घ्या. 2025चा जो काही कंबाईंड ग्रुप बी प्रीचा पेपर झालेला आहे, प्रिलिम्सचा जो पेपर आहे तो पेपर पहिल्यांदा नजरेखालून घालून घ्या. एकदम काळजीपूर्वक तो पेपर पहा. पेपरचा पॅटर्न समजून घेण्याचा प्रयत्न करा. कुठल्या विषयाचे किती प्रश्न आलेले आहेत,
कुठल्या अँगलनी ते प्रश्न विचारलेले आहेत, प्रश्नांची रचना किती आहे, मल्टीलायनर क्वेश्चन्स किती आहेत, वन लायनर क्वेश्चन्स किती आहेत, कन्सेप्टवाले क्वेश्चन्स किती आहेत, फॅक्च्युअल क्वेश्चन्स किती आहेत, मॅथ्स रिजनिंग कोणत्या स्वरूपाचं विचारलं आहे, पेपरची जी रचना आहे ती कशी केली की हार्ड क्वेश्चन सुरुवातीला आहेत, मध्ये आहेत की शेवटी आहेत, की कुठल्या सब्जेक्टमध्ये हार्ड, इझी आणि डिफिकल्ट हा पॅटर्न आयोगाने राबवला आहे, हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करा आजच्या आज. कारण जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही आहे तोपर्यंत तुम्ही कितीही अभ्यास करा, तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकत नाही. कारण खूप मुलांचा हा प्रॉब्लेम आहे, अभ्यास भरपूर आहे, पुस्तकाच्या पुस्तकं पाठ आहेत, पण एक्झाम हॉलमध्ये त्यांना ते इम्प्लिमेंट नाही करतायत आणि आपल्याला त्याच्यावरतीच काम करायचं आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही दुसरा किंवा तिसरा अटेम्प्ट दिलेला असतो की नाही, त्याच्यानंतर तुम्हाला हार्डवर्कची गरज नसते, त्याच्यानंतर तुम्हाला मायक्रो करेक्शन्सची गरज असते. आणि बऱ्याचदा आपण इथेच चुकतो, कारण मुलांना असं वाटतं की हार्डवर्कशिवाय तर एक्झाम क्वालिफाय नाही होत आहेत. आणि हार्डवर्क 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली तरी हार्डवर्क सुरू आहे. प्रत्येकजण येतो आणि सांगतो की हार्डवर्क करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही, मेहनतीला पर्याय नाही आहे, इथे यशाला शॉर्टकट नसतो वगैरे. पण लक्षात ठेवा, तुम्ही हार्डवर्क तर करताय, जर तुम्ही 4 वर्ष 5 वर्ष मेहनत घेताय आणि तरीही रिझल्ट येत नसेल तर स्वतःला विचारण्याची गरज आहे की माझी मेहनत जी आहे ती फळाला का नाही येते. तिथे तुम्हाला मायक्रो करेक्शन्सची गरज असते आणि ते मायक्रो करेक्शन्ससुद्धा आपण या प्लॅनमध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर मॅथ्स रिजनिंग सध्या अगदी मेरिट डिसाईड करणारा विषय झालेला आहे, त्याच्यामुळे मी ऑलरेडी मॅथ्स रिजनिंगचे मास्टर बनाल म्हणून एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ पाहायचा. 2025च्या पेपरमधून तुम्हाला काही टॉपिक, म्हणजे जर 2025च्या पेपरमध्ये 20 क्वेश्चन्स आलेले आहेत की नाही मॅथ्स रिजनिंगचे, तर या 20 क्वेश्चन्समधून तुम्हाला काही टॉपिक लक्षात येतील की या टॉपिकवरती प्रश्न विचारले, तर ते तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक होतील. ऑब्वियसली आपण 24-23 असं पण पाठीमागे जाऊन त्याच्यातले पण इम्पॉर्टंटवाले टॉपिक काढणार आहोत. काय करायचं, हा व्हिडिओ पाहायचा. या व्हिडिओमध्ये मी एक स्ट्रॅटेजी शेअर केली की तुम्ही मॅथ्स रिजनिंगचे मास्टर कसे बनवू शकता. जरी तुम्हाला तो अवघड जात असेल, जरी मॅथ्स रिजनिंग हा एकच विषय असा असेल की ज्याची तुम्हाला फार भीती वाटते आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम क्रॅक करायला प्रॉब्लेम येतोय, तरीसुद्धा तो व्हिडिओ पाहायचा आणि फॉलो करायचा प्रयत्न करायचा. एखादा टॉपिक अवघड जात असेल, ठीक आहे, मॅथ्स रिजनिंग अवघड वाटते, सगळेच टॉपिक अवघड नसतात, आपण त्याला अवघड करून ठेवतो, ठीक आहे. सो तो व्हिडिओ पाहायचा, ही एक गोष्ट करायची या पुढच्या 2 दिवसांमध्ये. त्याच्यानंतर मी करंट अफेअर्ससाठी एक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी बनवलेली आहे आणि त्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे याच्यापूर्वी. तर करंट अफेअर्स डेली बेसिसवरती कसं करायचं, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी कशी मेंटेन ठेवायची, इम्पॉर्टंट तेच झालं पाहिजे, करंट अफेअर्सचं बर्डन नाही आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर तो व्हिडिओ पण पाहून घ्यायचा. हे सगळं आधीच का करायचं, कारण जेव्हा तुम्ही 23 तारखेला एक स्टडी प्लॅन घेऊन अभ्यासाला सुरुवात कराल, तुम्ही अजिबात गोंधळलेल्या स्थितीत असणार नाही. तुमच्यासमोर इतका क्लिअर रस्ता असेल की तुम्हाला माहिती आहे की मला फक्त या रस्त्यावरून जायचं आहे आणि जे माझं डेस्टिनेशन आहे तिथे माझं स्वप्न माझी वाट पाहत आहे, ठीक आहे, आणि तुम्ही तिथंपर्यंत पोहोचाल. सो ही एक गोष्ट करायची. त्याच्यानंतर मला माहिती नाही तुमच्यापैकी किती लोक विश्वास ठेवतात किंवा नाही ठेवत, मला सांगा तुम्ही विश्वास ठेवतात की नाही. पण मी हे खूप एक्सपिरियन्स केले अलीकडे माझ्या लाईफमध्ये की लॉ ऑफ अट्रॅक्शन ही गोष्ट खरंच काम करते. सबकॉन्शियस माइंड आपलं, आपण काय फील करतो, मॅनिफेस्टेशन, या सगळ्या टेक्निक सध्या मी ॲक्च्युली फॉलो करते आहे आणि माझ्या लाईफमध्ये त्या गोष्टींमुळे मला म्हणजे भयंकर असे बदल झालेले जाणवतात. भयंकर इन द सेन्स खूप चांगले असे बदल झालेले जाणवत आहेत, जे की मला म्हणजे मी इमॅजिन पण केले नव्हते. अशा गोष्टी होत आहेत, कितीतरी स्वप्न माझी जी कितीतरी वर्ष कदाचित धूळ खात पडली असतील, ती स्वप्न माझी पूर्ण होत आहेत आपोआप, ज्यांच्याबद्दल मी आत्ता विचारही नाही करत, मी दुसऱ्याच गोष्टींबद्दल जरी विचार करत असेल तरी. म्हणजे या गोष्टी काम करतात. सो मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही सेशन घेतलेले, त्याच्यामध्ये मी एक सेशन घेतलेले की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर तुम्ही तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी कसा करा, आणि त्याच्यामध्ये मी डेली बेसिसवरती काही ॲफर्मेशन जे आहेत ते तुम्ही करायला पाहिजेत हे सांगितलेलं. तर तो एक व्हिडिओ आवर्जून वेळ काढून पाहायचा, लिंक मी एंड स्क्रीनला देऊन देईन. तर तो व्हिडिओ पाहायचा आणि त्याच्यातून स्वतःसाठी जे काही ॲफर्मेशन्स असतील ते तुमचे डेली ॲफर्मेशन्स लिहून काढायचे. लक्षात घ्या, हे मी तुम्हाला का सांगते, कारण जे चॅलेंज मी आत्ता घेतलेलं आहे की नाही, त्या चॅलेंजमध्ये मी एक व्हिडिओ मुलांसोबत शेअर केला आहे, जिथे मी काही ॲफर्मेशन्स दिलेले आहेत आणि जे मी डेली बेसिसवरती सकाळी किंवा संध्याकाळी मुलांना पाहायला सांगितलेत, ऐकायला सांगितलेत. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की जे ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये किंवा निगेटिव्ह झोनमध्ये होते किंवा ज्यांना आपण करू शकत नाही हा विश्वास होता, एक भीती पण होती,
ते सगळे आता पॉझिटिव्ह झोनमध्ये आले. जे मी सांगितले तुमची बिलीफ सिस्टीम जी आहे ती मला बदलायची आहे, तर त्या गोष्टी ॲक्च्युली चेंज होत आहेत सध्या डेली बेसिसवरती ते ॲफर्मेशन्स ऐकल्यामुळे. सो हा जो काही एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी पण प्रोव्हाइड केलेला होता ऑलरेडी, तो पहा. त्याच्यातून स्वतःसाठी काही ॲफर्मेशन्स तयार करा, ते लिहून ठेवा. जिथे तुम्ही अभ्यासाला बसता तिथे रात्री किंवा सकाळी डेली बेसिसवरती एक टाईम फिक्स करा, ज्या वेळेला कंपल्सरी हे ॲफर्मेशन्स जे आहेत ते रीड करा, ते फील करा. डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट दिसेल. ठीक आहे. आता याच्यानंतर जे कोणी फर्स्ट टाईम प्रिपरेशन करतात, ठीक आहे, म्हणजे तुमची पहिलीच एक्झाम आहे, तर तुम्ही काय कराल, जो स्टडी प्लॅन तुम्हाला दिलेला आहे तो ॲज इट इज फॉलो करा. रविवारचा दिवस तुमच्यासाठी इनकम्प्लीट टास्क कंप्लीट करण्यासाठी दिलेला असेल. सो जरी तुमचे काही आठवड्याच्या 6 दिवसांमध्ये काही इनकम्प्लीट टास्क राहिले तरी रविवार तुम्हाला एक्स्ट्राचा मिळेल, जिथे तुम्ही ते कंप्लीट करू शकता. जर समजा आजचं टास्क इनकम्प्लीट राहिलं तर उद्या त्याच्यात अडकून पडायचं नाही. उद्याचं टास्क कंप्लीट करून घ्या. आजचं जे आहे ते लिहून ठेवा पेंडिंग वर्कमध्ये, आणि ते तुम्ही संडेला कंप्लीट करू शकता. जे सेकंड, थर्ड, फोर्थ टाईम म्हणजे ज्यांनी यापूर्वी दिलेली आहे एक्झाम, ठीक आहे, मग आता तुमचा सेकंड किंवा थर्ड किंवा फोर्थ किंवा मे बी त्याच्याही पुढचा अटेम्प्ट असेल, जर तुमचा असं असेल तर संडे हा तुम्हाला कंपल्सरी टेस्टसाठी द्यायचा आहे. म्हणजे याच्यापूर्वी एकदा जर एक्झाम दिलेली असेल आणि तुमचे टास्क इनकम्प्लीट जरी असतील तरी सुद्धा तुम्ही याच्यापूर्वी ऑलरेडी एकदा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ते कंप्लीट करायला फारसं कठीण जाणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही काय करणार आहात, कंपल्सरी एक टेस्ट आठवड्याला सोडवायची म्हणजे सोडवायचीच आहे, आणि त्याचा ॲनालिसिस पण करायचं. कारण ज्यावेळेला तुम्ही या टेस्ट सोडवाल त्याचं ॲनालिसिस कराल, तुमची तुमची तयारी आणखी पक्की होईल, आणि ती इतकी पक्की होईल की यावेळेला तुम्ही पोस्ट घेऊन जाल. त्यामुळे या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची. ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे त्यांना असं वाटेल की मग आम्ही मागेच राहणार का, नाही. तुमचा ॲटलिस्ट तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, काही फॅक्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे, तुम्हाला सिलेबस समजणं गरजेचं आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला आहे ते स्टडी टार्गेट फॉलो करणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर कोणी गृहिणी असतील किंवा एखादी अशी व्यक्ती आहे की जी जॉब पण करत आहे किंवा इतर कुठलीही जबाबदारी आहे आणि हे सगळं सांभाळत अभ्यास करायचा आहे, तर मी स्टडी टार्गेट कसे कंप्लीट करायचे, मला तर एवढा वेळ नाही मिळत. लक्षात ठेवा, तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल की जेवढा टाईम तुम्हाला चोरता येईल, की नाही चोरता इन द सेन्स जिथे पण वेळ काढता येईल, जो तुमचा टाईम मे बी वायफळ गप्पा मारण्यामध्ये फोनवरती बोलण्यात जातो किंवा अननेसेसरी टास्क जे ॲक्च्युली इम्पॉर्टंट नाही आहेत पण आपण त्याला इम्पॉर्टंट करून ठेवले, किंवा बऱ्याचदा आपल्या लक्षातही येत नाही की हे इम्पॉर्टंट नाही आहे, आपला वेळ इथे वाया जातो, असे जे टास्क आहेत ते सगळे कट आउट करायचे आणि तो वेळ अभ्यासासाठी द्यायचा प्रयत्न करायचा. दुसरी गोष्ट, तुमच्यासाठी स्टडी टार्गेट कंप्लीट करताना एकच अजेंडा असला पाहिजे की आजच्या स्टडी टार्गेटमध्ये जे काही मोस्ट इम्पॉर्टंट असेल ते माझ्यासाठी फर्स्ट असेल. म्हणजे काय, जर मी तुम्हाला स्टडी टार्गेटमध्ये दिवसाला 2 सब्जेक्ट दिले असतील वेगळे, दोन्ही सब्जेक्टचे एक किंवा 2 टॉपिक दिलेले असतील, तर तुम्ही अजिबात हा वाला ॲटिट्यूड नाही ठेवायचा की मला सगळेच्या सगळे कंप्लीट करायचे नाही. समजा जर 4 टॉपिक असतील, 4 टॉपिकमधले कुठले टॉपिक असेल जे जास्त इम्पॉर्टंट आहेत, पहिल्यांदा तेच टॉपिक घ्या. ज्या वेळेला पण मी स्टडी प्लॅन दिलेला असेल, मोस्ट ऑफ द डेजला तो प्लॅन असाच असेल की एक मोस्ट इम्पॉर्टंटवाला टॉपिक असेल, एखादा असा टॉपिक असेल की जो तुमचा ओव्हरव्ह्यू जरी तुम्ही घेतलात तरी चालेल, मी प्रयत्न तरी करेन तसा. ठीक आहे. याच्यातला जो मोस्ट इम्पॉर्टंटवाला असेल तो आधी करण्यावरती तुमचं भर असायला पाहिजे. हे प्रायोरिटी बेसिसवरती ठेवा. करंट अफेअर्ससाठी मी ऑलरेडी जो व्हिडिओ अपलोड केला, जो तुम्हाला मी पाहायला सांगितलं, त्याच्यामध्ये ऑलरेडी स्ट्रॅटर्जी दिली आहे, तरी पण सांगते. जर करंट अफेअर्स तुम्हाला डेली बेसिसवरती नाही पॉसिबल होत आहे, टेन्शन घेऊ नका, तुम्ही आठवड्यातून त्याच्यासाठी वेळ द्या. जे जॉब करतात त्यांनी वीकेंड्स तुमचे सेव्ह ठेवा. वीकेंड्समध्ये जेवढं काही पेंडिंग आहे, जेवढं इम्पॉर्टंट आहे पण तुम्ही थोडेफार मागे पडलेले आहात, ते सगळं कसं कंप्लीट करता येईल याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक प्लॅन येईल 110 दिवसांसाठी, तो स्टडी प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा. आता एवढं सगळं सांगितलं, हे सगळं कुठे मिळणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक वर्षी चॅलेंज मी आपल्या टेलिग्रामवरती घेते. टेलिग्रामचा जो चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, तिथे यावर्षी हे जे चॅलेंज आहे हे तुम्हाला यूट्यूबवरती मिळणार आहे. यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टला डेली बेसिसवरती स्टडी टार्गेट जे आहे ते पोस्ट केले जातील. ठीक आहे. सो डेली बेसिसवरती तुम्हाला फक्त यूट्यूबवरती यायचं आणि कम्युनिटी पोस्ट जी आहे ती चेक करायची. या स्टडी टार्गेटशी रिलेटेड कुठलीही PDF असेल
किंवा इतर कुठलीही महत्त्वाची माहिती असेल तर ती मात्र तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळेल. त्याच्यामुळे जर समजा मी म्हटलं की या आठवड्याच्या स्टडी टार्गेटची PDF किंवा मे बी एखादा इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड एखादी PDF मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, तर त्या PDF वगैरे ज्या आहेत त्या तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळतील. टेलिग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ पाहताय म्हणजे ऑलरेडी तुम्ही यूट्यूबवरती आहात, सो चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबच्या, आणि लिंकवरून जाऊन टेलिग्रामचा चॅनल जो आहे तो पण सबस्क्राईब करा. सो सगळे अपडेट तुम्हाला मिळतील. आता या चॅलेंजच्या बाबतीत तुमच्या मनात कुठलाही डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट करून विचारू शकता. जर तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल जे ॲक्च्युली आपल्याला याच्यामध्ये ॲप्लाय करता येईल या चॅलेंजमध्ये, तर डेफिनेटली तुम्ही सजेस्ट करू शकता. मी या चॅलेंजमध्ये जर आवश्यकता वाटली तर तुमच्या सजेशननुसार काही बदल करता येत असतील तर डेफिनेटली ते करण्याचा प्रयत्न करेन. बाकी जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल, हे चॅलेंज याच्यापूर्वी बऱ्याच स्टुडंटनी घेतले, कुठल्याही प्रकारचा कोर्स न करता फक्त चॅलेंज फॉलो करून मुलं एक्झाम क्वालिफाय झालेली आहेत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यासाठी कोर्स परचेस करणं पॉसिबल नाही आहे, तर तुमच्यासाठी हे चॅलेंज डेफिनेटली हेल्पफुल आहे. जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर हे चॅलेंज तुम्ही फॉलो करणार असाल तर चॅलेंज एक्सेप्टेड अशी कमेंट करायला विसरू नका. आणि चॅलेंजचे स्टडी टार्गेट्स मिळवण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॅलेंजशी संबंधित इतर कुठल्याही PDF किंवा इतर माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला पण सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅलेंज सुरू होण्यापूर्वी आणखी काही व्हिडिओज येतील जिथे चॅलेंज संदर्भातल्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील, त्यामुळे इथून पुढचे व्हिडिओज हे रेग्युलर पहा. ठीक आहे, थँक्यू.